सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम आता स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेलं आहे। या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। त्याचबरोबर ईव्हीएम मशीनवर सीसीटीव्हीची नजर आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पाहूयात। सातारा जिल्ह्यातील 7 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या मतदानाची प्रक्रिया काल पार पडली आणि त्यानंतरनं जे बॅलेट मशीन आहेत, जे मतदान मशीन आहेत, त्या या साताऱ्यातील जे गोडाऊन आहे MIDC मधलं, या ठिकाणी आता ते ठेवण्यात आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खरं तर पोलीस बंदोबस्त चांगल्या प्रकारे इथं तैनात करण्यात आलेला आहे। SRPच्या टीम सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जी CCTVची यंत्रणा आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। खरं तर आज मतमोजणी होणार होती आणि त्याच्यासाठीची तयारी प्रशासनानं या ठिकाणी केली होती। मात्र आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिलेल्या आदेशाप्रमाणे आता ती 21 डिसेंबरला आता ही मतमोजणी होणार आहे। त्यामुळं एकूणच एवढे दिवस जी हे मशीन्स आहेत हे व्यवस्थित बंदोबस्तात ठेवले जावे यासाठी या ठिकाणी ही स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेली। याच्यामध्ये हे सर्व मशीन्स या ठिकाणी सील बंद करून ठेवण्यात आलेले आहेत। खरं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं याकडे लक्ष दिलं जात आहे आणि दर 8 तासांनी या ठिकाणी अधिकारी येऊन व्हिजिट करणार आहेत, तशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी ह्या ज्या स्ट्रॉंग रूम आहे इथे सर्व मशीन सुरक्षित आहेत का याची पाहणी वेळोवेळी केली जाणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।